या ठिकाणी मुंबईच्या आंदोलनाच्या निमित्तानं सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकास अखंड समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे। मराठा समाजाला 50% मधून आरक्षण मिळावं यासाठी आज मनोज जरांगे पाटील यांनी अंतराळी सराटी येथून आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे। त्यांचं उद्याच्या 26 तारखेला मुंबईमध्ये त्यांचा त्या ठिकाणी ते पोहोचतील आणि सोलापूर जिल्ह्यातला शहरातला संपूर्ण समाज बांधव त्या ठिकाणी त्यांच्या उपोषणाला साथ घालण्यासाठी सोलापुरातून आम्ही सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाचे सर्व बांधव आज या ठिकाणी निघत आहे। आज सोलापुरातून निघत असताना पहिला मुक्काम आमचा आरण या ठिकाणी आहे। आरणला मुक्काम केल्यानंतर उद्या सकाळी तिथून येवतला भिगवणला दुसरा मुक्काम असेल। भिगवणवरनं परत परवा दिवशी निघाल्यानंतर त्या दिवशीचा मुक्काम येवतला असेल आणि येवतचा शेवटचा मुक्काम झाल्यानंतर पुण्यामध्ये जरांगे पाटील यांचं 23 तारखेला त्या ठिकाणी आगमन होईल आणि त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे त्या स्थळी आम्ही सर्व बांधव सामील होऊ। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा व मराठा क्रांती मोर्चा सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं त्यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी मुंबई लाँग मार्चमध्ये हे सगळे बांधव जमा झालेले आहेत। आरक्षणाच्या अंतिम टप्प्यातला लढाई हे सरकार नाकारते सरकार ज्या पद्धतीनं मराठ्यांना झुलवण्याचा प्रयत्न करत आहे, पुरावे सापडूनही आमचे प्रमाणपत्र देत नाही। या सरकारला वटणीवर आणण्यासाठी गल्ली गल्लीत मुंबईच्या मराठा दिसल्याशिवाय राहणार नाही। आज जरी बांधव कमी दिसत असले सलग 6 दिवस आम्ही चालत जाणार आहे। या 6 दिवसामध्ये दररोज सोलापूर जिल्ह्यातून हजारोनी गाड्या मुंबईच्या दिशेने निघणार आहेत आणि आंदोलनाची धाक अशीच पेटत ठेवून या हायवे आणि महाराष्ट्र आज 43 वर्ष झाला आम्ही लढा लढतोय, पण आम्हाला न्याय मिळत नाहीये। आमचे पुरावे असून आम्हाला न्याय मिळत नाही। जर कुणाचे राजकीय पोळी बांधण्यासाठी जर आम्हाला मराठ्यांना वेठीस धरणार असेल तर या शासनाला अक्कल आणि अद्दल घडवल्याशिवाय आणि ह्यांना आणि रिटायर केल्याशिवाय हा मराठा समाज शांत बसणार। सोलापूर जिल्ह्यातून आज आणि उद्या म्हणून जवळपास 20,000 वाहनं आम्ही मुंबईच्या दिशेने घेऊन जातो। आता हे एक गाव आम्हाला ॲडव्हान्स जाणार आहे। आमचा पूर्ण मार्ग सोलापूर ते मुंबईपर्यंत पूर्ण हायवे, या पूर्ण हायवेने एक साईड पूर्ण मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाला सोडली पाहिजे। तुम्ही गर्दी बघालाच। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।